नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये। तर मित्रांनो, फायनली कंबाईन मित्रांनो 2025ची जी 2 फेब्रुवारीला होणार होती, तर त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत। तर त्याबद्दल मित्रांनो प्रसिद्धीपत्रक आजच 23 जानेवारी 2025 रोजी मित्रांनो आजच अपडेट आलेली आहे। तर पहा काय म्हटलं आहे, ती प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आजच। तर त्याबद्दल सूचनाही दिलेल्या आहेत, तेही तुम्हाला पालन करायचे आहेत। तर पहा, महाराष्ट्र गट ब अ राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे हॉल तिकीट आलेला आहे। जाहिरात क्रमांक 48/2024। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट ब अ राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या मित्रांनो ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। तर मित्रांनो, तुमची जी प्रोफाईल आहे त्यामध्ये तुमचं हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्हाला या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। तर त्याबद्दल सूचनाही काय दिलेल्या आहेत त्याचे तुम्हाला पालन करायचं आहे। तर परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे, त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही। तर परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे। तर या सूचना दिलेल्या आहेत। तर परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही। तर आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे। तर उमेदवारांकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगामार्फत स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल। तर याचं तुम्हाला मित्रांनो पालन करायचं आहे या सूचनांचं। तर प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास आयोगाच्या हे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत, ईमेल दिलेला आहे अथवा हे जे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे। तर मित्रांनो, याचं तुम्हाला सूचनांचं पालन करायचं आहे आणि हॉल तिकीट तुम्हाला या संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करायचं आहे। तर माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।